आता पाहूयात महाफास्ट 100 बातम्या। बाळासाहेबांचे विचार त्यांच्या पोटी जन्मून मिळत नाहीत। बाळासाहेबांच्या विचाराचे खरे वारसदार राणे, राज ठाकरे आणि शिंदे। रत्नागिरीमधल्या सभेतून शहांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा। रत्नागिरीमधल्या सभेनंतर अमित शहा, किरण सामंतांमध्ये चर्चा। राणेंना निवडून आणण्याची जबाबदारी तुमच्या खांद्यावर, शहांचे सामंतांना आदेश। रत्नागिरी सिंधुदुर्गमधून उमेदवारीसाठी किरण सामंतही इच्छुक होते। शुभ बोलणाऱ्या तू आडवा येच, तुला गाडूनच पुढे जातो। नारायण राणेंच्या आव्हानाला उद्धव ठाकरेंचं प्रत्युत्तर, मोदी शहांवर बोला तर रस्ता बंद करू, राणेंनी दिलं होतं आव्हान। पंतप्रधान मोदींमुळे लस मिळाली तर मग संशोधक काय गवत उपटत होते का? उद्धव ठाकरेंची भाजपवर टीका। मातोश्री 2 जसा मजुरांनी बांधलं तसंच लसीचं आहे। मोदींमुळे आम्ही जिवंत आहोत असं 100हून अधिक देश म्हणतात। देवेंद्र फडणवीसांचं उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर। TV9 मराठीचे संपादक उमेश कुमावतांचे प्रश्न आणि पंतप्रधान मोदींची उत्तरं। TV9च्या महामुलाखतीचा व्हिडिओ मोदींकडून शेअर। उद्धव ठाकरेंच्या अडचणीमध्ये त्यांना मदत करणारा पहिला मीच असेन। महामुलाखतीमध्ये पंतप्रधान मोदींचं भुया उंचावणारं वक्तव्य। ठाकरेंसाठी मोदींनी खिडकी उघडी केली आहे का? राजकीय वर्तुळात चर्चा। उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार सोडले, त्यांच्यासोबत जाण्याचा प्रश्नच येत नाही। राजकारणामध्ये वैयक्तिक शत्रू कुणी नाही हे मोदींनी सांगितल्याचं फडणवीसांकडून स्पष्ट। नरेंद्र मोदींचा अश्वमेधाचा रथ राज्यामध्ये पवार आणि ठाकरेंनी अडवला, म्हणूनच मोदींना आता ठाकरेंची स्तुती करावी लागली। TV9 वरील मोदींच्या महामुलाखतीवर जयंत पाटलांची प्रतिक्रिया। मोदी घोटाळे आहेत, मोदींसारखा दुसरा नटसम्राट नाही। या नटसम्राटाच्या जाळ्यामध्ये उद्धव ठाकरे अडकणार नाहीत। नाना पटोलेंचा मोदींवर निशाणा। राजकारणामध्ये कधी काय होईल हे सांगता येत नाही। आजचा मित्र उद्या शत्रू, तर आजचा शत्रू उद्याचा मित्र होऊ शकतो। मोदींनी ठाकरेंविषयी केलेल्या वक्तव्यावर भुजबळांची प्रतिक्रिया। निवडणूक झाल्यावर ठाकरे मोदींचं पुन्हा जळू शकतं, वंचितच्या प्रकाश आंबेडकरांचा दावा। तर कल्याणमध्ये ठाकरेंनी शिंदेंच्या मुलाविरोधात कमजोर उमेदवार दिला, आंबेडकरांचं विधान। बाळासाहेबांचं माझ्यावर प्रेम होतं, त्यांच्या प्रेमाचं कर्ज उतरवू शकत नाही। शिवसेनेचा मुख्यमंत्री केला हीच त्यांना श्रद्धांजली। मोदींकडून बाळासाहेबांच्या आठवणींना उजाळा। मोदींचं प्रेम खरं असतं तर बाळासाहेबांची शिवसेना तोडली नसती। आता मोदींनी दारं उघडली तरी समोर उभे राहणार नाही, संजय राऊतांची टीका। संजय राऊतांना गांभीर्यानं घेत नाही, पंतप्रधान मोदींनी व्यक्तिगत राजकारण कधीच केलं नाही। मोदींनी उद्धव ठाकरेंवर केलेल्या विधानावर विनोद तावडेंची प्रतिक्रिया। महायुतीचे उमेदवार नारायण राणेंच्या प्रचारार्थ मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची आज सभा। कणकवलीमध्ये उपजिल्हा रुग्णालयासमोरील मैदानामध्ये सभेचं आयोजन। धाराशिवचे महाविकास आघाडीचे उमेदवार ओमराजे निंबाळकरांच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरे मैदानात। निंबाळकरांच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरेंची आज जाहीर सभा। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आजपासून 2 दिवसाच्या कोल्हापूर दौऱ्यावर। इचलकरंजीमध्ये धैर्यशील मानेंसाठी शिंदेंची आज सभा, तर रविवारी कोल्हापुरात संजय मंडलिकांसाठी बाईक रॅली। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची आज साताऱ्यामध्ये जाहीर सभा। महायुतीचे उमेदवार उदयनराजे भोसलेंच्या प्रचारासाठी संध्याकाळी सभा होणार। सुप्रिया सुळेंच्या प्रचारार्थ शरद पवारांची आज दौंडमध्ये सभा। बाळासाहेब थोरात, आदित्य ठाकरेंसह मवियाचे नेते उपस्थित राहणार। उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या आज बारामतीमध्ये 4 सभा। डोरलेवाडी, उंडवडी, कडेपठार, लोणी भापकर आणि वडगाव निंबाळकर इथे अजितदादांच्या सभा। महायुतीच्या बारामतीच्या उमेदवार सुनेत्रा पवारांच्या प्रचारासाठी महादेव जानकर प्रचाराच्या मैदानात। डोरलेवाडीमध्ये जानकर यांची आज जाहीर सभा। महायुतीचे उमेदवार राम सातपुतेंच्या प्रचारार्थ नितीन गडकरींची आज सभा। पंढरपूरमध्ये दुपारी 1 वाजता सभेचं आयोजन। ठाकरे गटाचे नाराज नेते विजय करंजकर यांचा आज जाहीर मेळावा। मेळाव्यातून भूमिका जाहीर करणार, लोकसभेची उमेदवारी न मिळाल्यानं करंजकर नाराज। आदित्य ठाकरेंची आज रत्नागिरीमध्ये जाहीर सभा। विनायक राऊतांच्या प्रचारासाठी चिपळूणमध्ये सभेचं आयोजन। शरद पवारांनी राज्यामध्ये जे वातावरण तयार केलंय त्यामुळे मोदींना भीती, पवारांनी दिल्लीला गुडघ्यावर आणलंय, रोहित पवारांचा हल्लाबोल। सांगलीच्या विकासामध्ये वसंतदादा पाटील, पतंगराव कदम आणि विश्वजित कदमांचा मोठा वाटा आहे। त्यांना स्वतःला सिद्ध करण्यासाठी वेगळ्या प्रमाणपत्राची गरज नाही। राऊतांना गांभीर्याने घेऊ नका, नाना पटोलेंचं संजय राऊतांना उत्तर। बारामतीमध्ये प्रतिभा पवारांची महिला मेळाव्याला हजेरी। सुप्रिया सुळेंच्या प्रचारासाठी आई प्रतिभा पवार मैदानात। सुप्रिया सुळेंच्या प्रचारासाठी बारामतीमध्ये महिला मेळाव्याचं आयोजन। सुप्रिया सुळे जन्मानं पवारच, पवारांचा ओरिजिनल DNA त्यांच्यामध्ये आहे। सुप्रिया सुळेंच्या प्रचार सभेमध्ये शर्मिला पवार यांचं वक्तव्य, तर पराभव दिसत असल्यानं शर्मिला पवारांचं वक्तव्य। रुपाली पाटलांची टीका।
बच्चू कडूंच्या प्रहारच्या शिक्षक संघटनेचा बारामतीमध्ये सुप्रिया सुळेंना पाठिंबा. शिक्षक संघटनेकडून सुप्रिया सुळेंना पाठिंब्याचं पत्र. जयंत पाटलांकडून रोहिणी खडसेंना विधानसभेची उमेदवारी जाहीर, तर रवींद्र पाटलांना विधान परिषदेवर पाठवण्याचा जयंत पाटलांकडून शब्द. लोकसभेची उमेदवारी न दिल्यानं रवींद्र भैया पाटील होते नाराज. माझा भाजपा प्रवेश निश्चित, त्यामुळे 2 दिवसांपासून प्रचारामध्ये सक्रिय. प्रवेशाची तारीख कळू तोपर्यंत कामाला लागण्याचे वरिष्ठांचे आदेश. भाजपा प्रवेशाबाबत एकनाथ खडसे यांची प्रतिक्रिया. एकनाथ खडसे अजूनही राष्ट्रवादीचे आमदार, त्यांनी राष्ट्रवादीच्या आमदारकीचा राजीनामा द्यावा, त्यांच्यामुळे लोकांमध्ये संभ्रम. एकनाथ खडसेंवर गिरीश महाजनांची प्रतिक्रिया. काँग्रेसला सोडचिठ्ठी देत संजय निरुपम शिंदेंच्या शिवसेनेमध्ये. पक्षप्रवेश होताच शिंदेंकडून निरुपमांवर शिवसेनेच्या उपनेतेपदाची जबाबदारी, तर शिवसेना आणि शिंदेंना मजबूत करण्यासाठी आलो, निरुपम यांची प्रतिक्रिया. शांतिगिरी महाराज नाशिकमधून निवडणूक लढण्यावर ठाम. अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल. शिवसेनेचा एबी फॉर्म न मिळाल्यामुळे अपक्ष अर्ज दाखल. पालघरमध्ये बहुजन विकास आघाडी आणि भाजप कार्यकर्ते आमने सामने. बहुजन विकास आघाडी आणि भाजपच्या कार्यकर्त्यांची एकमेकांविरोधात घोषणाबाजी. ठाण्यात महायुतीचे उमेदवार नरेश मस्केंचा अर्ज दाखल करण्यापूर्वी 2 गटामध्ये राडा, हाणामारी झाल्याचा व्हिडिओ समोर. आपण जे पेरतो तेच उगवत असतं, राजाश्रय दिलेल्या गुंडामध्ये हाणामारी झाली. ठाण्यामधल्या राड्यावरून जितेंद्र आव्हाडांचा हल्लाबोल. हाणामारी नाही ती धक्काबुक्की असेल. महायुती आणि शिंदेच्या शिवसेनेचे उमेदवार नरेश मस्केंची ठाण्यामधल्या राड्यावर प्रतिक्रिया. सुषमा अंधारेंना घेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर महाडमध्ये क्रॅश. अंधारे आणि पायलट सुखरूप असल्याची माहिती. भाजपा आमदार राणा जगजितसिंह यांनी मनोज जरांगेंची भेट घेतली. राणा जगजितसिंह यांच्याकडून जरांगेंच्या तब्येतीची विचारपूस. नाराज अर्जुन खोतकर यांची रावसाहेब दानवेंनी भेट घेतली. अर्जुन खोतकर प्रचारामध्ये दिसत नसल्यानं नाराजी दूर करण्याचा प्रयत्न. रावसाहेब दानवेंनी पहाटेच अर्जुन खोतकरांची घेतली भेट. नंदुरबारमध्ये भाजपा उमेदवार हिना गावितांच्या प्रचारार्थ 10 मे रोजी पंतप्रधान मोदींची सभा. सभेला मोठ्या संख्येनं लोक उपस्थित राहण्याचा अंदाज. सभेची जय्यत तयारी सुरू. ईशान्य मुंबईमध्ये तिरंगी लढत पाहायला मिळणार. वंचितच्या दौलत खान यांच्याकडून उमेदवारी अर्ज दाखल. मवियाचे संजय पाटील, महायुतीचे मिहीर कोटेचा आणि वंचितचे दौलत खान यांच्यामध्ये लढत होणार. महाविकास आघाडीचे उमेदवार राजन विचारेंकडून जोरदार प्रचार सुरू. मीरा भाईंदरमध्ये विचारेंकडून प्रचार रॅली. रॅलीमध्ये मवियाच्या नेत्यांसह नागरिकांचा मोठा सहभाग. महायुतीचे धुळे लोकसभेचे उमेदवार सुभाष भामरेंकडून प्रचाराला वेग. मतदारसंघातील ग्रामीण भागामध्ये मतदारांच्या गाठीभेटींवर भामरेंचा भर. नंदुरबारमध्ये मतदानानंतर ईव्हीएम मशीन ठेवण्यासाठी 2 स्ट्रॉंग रूम तयार. सुरक्षेसाठी 24 तास सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर राहणार. धुळे लोकसभेमध्ये मतदानाचा टक्का वाढावा, यासाठी मतदान अनिवार्य करा. सामाजिक कार्यकर्त्या प्रभा परदेशींची मुख्य निवडणूक निरीक्षक यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी. नंदुरबार लोकसभेसाठी 13 मे रोजी मतदान होणार. मतदान यंत्रणा एसटी बसेसमधून मतदान केंद्रापर्यंत पोहोचवणार. मात्र गाड्या नादुरुस्त होत असल्यानं प्रशासनाची डोकेदुखी वाढण्याची शक्यता. गणेशोत्सवाच्या कालावधीमध्ये कोकणामध्ये जाणाऱ्या रेल्वे गाड्यांचं आजपासून आरक्षण सुरू होणार. 1 सप्टेंबर रोजी धावणाऱ्या गाड्यांसाठी आजपासून तिकीट काढता येणार. मुंबईत मतदानाच्या दिवशी मेट्रो तिकिटामध्ये सवलत मिळणार. मतदानाचा टक्का वाढावा, यासाठी मुंबई मेट्रोचा पुढाकार. मुंबईमधील तापमान 5 ते 6 अंशांनी घसरलं, तर हवेतील आर्द्रतेचं प्रमाण वाढल्यानं उष्मा जाणवणार. मुंबईकरांना आज आणि उद्या उकाड्याची झळ बसणार, हवामान खात्याचा अंदाज. विविध अभियांत्रिकी आणि देखभालीच्या कामांसाठी मध्य रेल्वेवर उद्या मेगा ब्लॉक, तर पश्चिम रेल्वेवर आज रात्रकालीन ब्लॉक. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एसटीच्या 9000 बसचं आरक्षण. मतदानाचं यंत्र, साहित्य आणि मतदान पथकांना मतदान केंद्रापर्यंत पोहोचवण्यासाठी एसटीवर जबाबदारी. मुंबईच्या मेट्रो 11 मार्गिकेच्या मूळ संरेखनामध्ये बदल. मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनला 15 जूनपर्यंत नवीन आराखडा सादर करण्यात येणार. त्यामुळे ही मार्गिका कशी असणार हे जूनमध्ये स्पष्ट होणार. सिडकोच्या दुर्लक्षपणामुळेच फ्लेमिंगोचा मृत्यू, पर्यावरणवाद्यांचा दावा. खारफुटीच्या कत्तलसह भरतीच्या पाण्याच्या प्रवाहाबाबत सिडकोकडून वचननाम्याचं उल्लंघन झाल्याचा आरोप. मुंबईतील राणीच्या बागेमध्ये आंतरराष्ट्रीय बिबट्या दिनानिमित्त 3 दिवस विशेष कार्यक्रमांचं आयोजन. मानव आणि बिबट्या यांच्यामध्ये संघर्षाविषयी जनजागृतीसाठी कार्यक्रम. हवामान बदलामुळे शहाळ्याची आवक घटली. शाळेच्या दरामध्ये 20 ते 25 रुपयांची वाढ. नवी मुंबईच्या वाशी बाजार समितीमध्ये उन्हाळ्यामुळे भाज्यांची आवक घटली. आवक घटल्यानं पालेभाज्या, आलं, मटार, फरसबीच्या दरामध्ये वाढ. अदानी समूहातील 7 कंपन्यांना सेबीची कारणे दाखवा नोटीस. संलग्न पक्ष व्यवहाराचे उल्लंघन आणि नियमांचं पालन न केल्याप्रकरणी नोटीस.
सेन्सेक्स आणि निफ्टीला 700 अंशांची मोठी झळ, निवडणूकपूर्व अस्थिरतेचं बाजाराला ग्रहण लागल्याचं चित्र. आरटीओ कार्यालयामधील हेलपाटे अखेर वाचणार, नागरिकांना ऑनलाईन सेवा योग्य पद्धतीनं देण्यासाठी पावलं उचलण्यात येणार. बारामती मतदारसंघामध्ये 23,72,000 मतदार चिठ्ठ्यांपैकी 6,61,000 मतदार चिठ्ठ्यांचे वाटप बाकी. बारामती लोकसभा मतदारसंघासाठी 7 मे रोजी मतदान. सीबीएसईच्या 10वी-12वीच्या परीक्षांचे निकाल 20 मे नंतर. देशभरातून 39 लाख विद्यार्थ्यांनी सीबीएसईच्या 10वी आणि 12वीची परीक्षा दिली. 10वी आणि 12वीच्या परीक्षेचा निकाल चालू मे महिन्यातच जाहीर होणार. 12वीचा निकाल तिसऱ्या आठवड्यात तर 10वीचा निकाल शेवटच्या आठवड्यामध्ये जाहीर होण्याची शक्यता. पोलीस भरतीसाठी राज्यामध्ये 17,76,000 युवक युवतींकडून अर्ज दाखल. यामध्ये अभियंते, डॉक्टरांसह उच्च शिक्षितांचेही अर्ज. 41% जास्त उच्च शिक्षित उमेदवार. राज्य परिवहन महामंडळाच्या धुळे विभागाला नांदुरी यात्रेमुळे 1,90,00,000 उत्पन्न. भाविकांसाठी नांदुरी गडावर 254 बसेस सोडण्यात आल्या होत्या. पुण्यामध्ये पुढील 2 दिवस उन्हाचा कडाका वाढण्याची शक्यता. मागील 4 ते 5 दिवसांपासून 41 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद. वर्धा जिल्ह्यामध्ये 42 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद. तीव्र उन्हामुळे दुपारच्या सुमारास रस्त्यावर वर्दळ कमी. नंदुरबार जिल्ह्यामध्ये खरीप हंगामाच्या तयारीला सुरुवात. खरीप हंगामामध्ये यंदा 2,97,000 हेक्टर क्षेत्रावर पेरणीचे अंदाज. कापसाची सर्वाधिक लागवड होण्याची शक्यता. नांदेड जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये खरीप हंगाम पूर्वतयारीसाठी आढावा बैठक. बोगस बियाणांवर आळा घालण्यासाठी भरारी पथकांची नेमणूक. जलसंधारणाची कामं राबवण्याचे निर्देश. परभणीसह मराठवाड्यामध्ये पावसाचा अंदाज. संभावित पावसाचा धोका लक्षात घेत चारा संकलित करून सुरक्षित ठिकाणी ठेवण्याची शेतकऱ्यांची लगबग सुरू. वाशिमच्या मानोरा तालुक्यामधल्या शेतकऱ्यांकडून तिळाची लागवड. उत्पादनामध्ये वाढ. अवकाळी पावसाची शक्यता असल्यानं पिकाच्या काढणीला सुरुवात. नंदुरबार जिल्ह्यामध्ये केळीला भाव नसल्यामुळे केळी उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात. उत्पादन घेण्यासाठी केलेला खर्चही निघणं कठीण. सध्या केळीला 550 ते 600 रुपये प्रति क्विंटलचा दर. वाशिम जिल्ह्यामध्ये फेब्रुवारी-मार्च मधील मदत आणि एप्रिलमधील पंचनामे रखडले. प्रशासन निवडणुकीच्या कामांमध्ये व्यस्त. शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष. बीडमध्ये लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला वेग. वाढत्या उष्णतेमुळे सभा न घेता कॉर्नर बैठकीकडे नेत्यांचा कल. अखंड वारकरी संप्रदायाला आस लागून असलेल्या आषाढी वारीची घोषणा. तुकोबांची पालखी 28 जूनला तर माऊलींची पालखी 29 जूनला पंढरीकडे प्रस्थान करणार. डीप फेक रोखण्यासाठी कारवाई करण्याचे राज्य शासनाचे पोलीस महासंचालकांना आदेश. निवडणुकीदरम्यान गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी संबंधितांवर कडक कारवाई होणार. महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार आज पुण्याच्या भोर तालुक्याच्या दौऱ्यावर. भोरमधील प्रमुख मार्गांवर पदयात्रा काढून नागरिकांशी संवाद साधणार. राहुल गांधी यांनी उमेदवारी अर्ज भरला. राहुल गांधी रायबरेलीमधून निवडणूक लढवणार. 14 मे रोजी नरेंद्र मोदी वाराणसीमधून उमेदवारी अर्ज भरणार. अर्ज भरण्याआधी 13 मे रोजी वाराणसीमध्ये मोदींचा रोड शो. टीएमसीच्या नेत्यांनी सर्व प्रकारचे घोटाळे करण्याचा विक्रम केला. पश्चिम बंगालच्या बोलपूर इथल्या सभेमध्ये नरेंद्र मोदींचं वक्तव्य. टीएमसीनं लोकांचे खिसे कापल्याचा मोदींचा आरोप. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांच्या अंतरिम जामिनावरील युक्तिवादावर सुनावणी घेण्याची शक्यता. सुनावणी करण्याचा विचार करू सर्वोच्च न्यायालयाची माहिती. मनीष सिसोदिया यांच्या जामीन अर्जावर ईडी सीबीआयला उच्च न्यायालयाची नोटीस. तर सिसोदियांना आजारी पत्नीला आठवड्यातून एकदा भेटण्याची परवानगी. जमीन घोटाळा आणि मनी लॉन्ड्रिंग प्रकरणामध्ये हेमंत सोरेन यांची अटकेविरोधातील याचिका हायकोर्टानं फेटाळली. मात्र सोरेन यांना काकांच्या श्राद्धाला उपस्थित राहण्याची परवानगी. पश्चिम बंगालचे राज्यपाल आनंद बोस यांच्या विरोधात लैंगिक छळाची तक्रार. राज्यपाल भवनातील महिला कर्मचाऱ्याचा आरोप. राज्यपालांनी आरोप फेटाळले. कर्नाटकच्या मंगळुरू शहरातील काही भागामध्ये मुसळधार पाऊस. हवामानातील बदलामुळे नागरिकांना उष्णतेपासून दिलासा. 2 व्यक्तींच्या संशयास्पद हालचालीनंतर जम्मू काश्मीरच्या पूंछमध्ये सर्च ऑपरेशन. पूंछ पोलिसांच्या एसओजी टीमकडून आझाद मोहल्ला आणि खालसा चौक भागामध्ये सर्च ऑपरेशन. दिल्लीमधल्या शाळांमध्ये बॉम्ब ठेवल्याच्या धमकी प्रकरणामध्ये पोलीस ऍक्शन मोडवर. इंटरपोलच्या माध्यमातून रशियन मेलिंग कंपनीशी साधला संवाद.